अकाल आणि माझा म्हणजे वेदिकाचा तुम्हाला हम्पीमधून नमस्कार। हम्पी हे पहिलेचं विजयनगर साम्राज्य कर्नाटकामध्ये आहे। तिथे जाण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला उतरावं लागतं, तर आम्ही हॉस्पिटलपर्यंत ट्रेन केली होती। तुम्ही बाय रोड येऊ शकता, एअरवेजने पण येऊ शकता आणि ट्रेनने पण येऊ शकता। हॉस्पिटल स्टेशनला उतरल्यानंतर त्याच्या बाहेरच रिक्षा स्टँड असतो आणि तिथे खूप सारे ऑटोज असतात, ज्या पूर्णसुद्धा तुम्ही ट्रिपसाठी बुक करू शकता आणि हम्पीसाठी जाण्यासाठी सुद्धा तुम्ही बुक करू शकता। हे आमचे ऑटोवाले दादा होते आणि खूप चांगले होते, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला। हा त्यांचा नंबर आहे। आणि आम्ही कुठे राहिलो तर आम्ही राहिलो होतो युवा रत्न स्टेच्या इथे। याची डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। खूप चांगल्या 3 रूम्स होत्या। ओनरसुद्धा खूप चांगले होते। हम्पीच नाही तर त्यांनी आम्हाला हम्पीच्या व्यतिरिक्तसुद्धा आसपासचे खूप ठिकाणांबद्दल नॉलेज दिलं, आम्हाला गाईड केलं। इथे नक्की तुम्ही स्टे करा। त्याच्यानंतर न्यू ग्रीन मँगो हे हॉटेल होतं। इथे आम्ही जेवलो। इथे आम्ही एक साऊथ इंडियन थाली घेतली होती, ज्याच्यामध्ये शेअरिंग अलाउड नव्हतं, बट आम्ही शेअर केलं। त्यांनी बघितलं आणि तरीही ते काहीच नाही म्हटले, बिकॉज त्यांना पण कळतं की आपण टुरिस्ट आहोत आणि आपण एक्सप्लोरच करणार। नसेल आवडलं तर इतकं सगळं जेवण वाया कसं घालवणार। जेवण विजय विठ्ठल टेम्पलजवळ पोचलोच होतो की पावसाने आमचं स्वागत केलं हम्पीमध्ये। थोडं पाऊस उघडल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो। भरपूर मोठी लाईन होती आणि ते लाईनमध्ये आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि मग ते आपण त्यांच्या जी कार असते बॅटरी कार, तिच्याने आपल्याला ते आतपर्यंत घेऊन जातात। तुम्ही पायी पण जाऊ शकता, पण भरपूर लांब आहे ते। सो इथे गेल्यावरच आतमध्ये मेन टेम्पलच्या व्यतिरिक्तसुद्धा एन्व्हायरमेंट इतका चांगला होता, सिनरी इतकी चांगली होती, खूप वेगळं वाटत होतं। हे आपण नॉर्मली नाही बघत। सो खूप छान आणि काहीतरी वेगळं वाटत होतं। जस्ट आमची ट्रिप स्टार्ट झालेली असूनसुद्धा आम्हाला खूप काहीतरी नवीन माहिती मिळाल्यासारखं किंवा काहीतरी जग बघितल्यासारखं वाटत होतं। तर हे होतं आतलं प्रांगण। हे विजय विठ्ठल टेम्पल आहे, पण इथे आतमध्ये मूर्ती नाही आहे, कारण इकडचीच मूर्ती पंढरपूरला आहे। आपल्या 50च्या नोटीवरचा जो फेमस चॅरियट आहे तो इथेच आहे, याच मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतो। आणि फिरून झाल्यानंतर तुम्ही रिटर्नचं तिकीट काढलं असेल तर त्याच बॅटरी कारने तुम्ही जाऊ शकता। खूप थकलोय, पण आता आपण आलोय यंत्रोधारका मंदिर। इकडे असं एक 2 ट्रायंगल इंटरसेक्ट होतात आणि त्याच्या मधोमध हनुमानजी ध्यानस्थ आहे। ते खूप पॉवरफुल मंदिर आहे। हे मंदिर खूप पॉवरफुल मंदिर आहे। तिथे गेल्यावरच तुमच्या अंगावर काटे उभी राहतील। त्याच्याच बाजूला कोदंडराम मंदिर सुद्धा आहे, त्याचेही दर्शन घ्यायला विसरू नका। 500 रुपये घेऊन इथे कोरॅकर राईड सुद्धा होतात। एनर्जी कशी वाटली? एकदम तेजस्वी आणि एकदम ओजस्वी। फारच छान। खूप सुंदर, शांत वाटतं एकदम मनाला। सो द कन्क्लुजन इज की जितकं ऐकलं होतं तितकं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल मंदिर आहे। सो जेव्हा पण तुम्ही हम्पीला याल डू नॉट स्किप। त्यानंतर आम्ही लक्ष्मी नरसिंहा टेम्पल बघायला गेलो। याला उग्र नरसिंहा टेम्पल असंही म्हणतात आणि त्याच्याच बाजूला बडवीलिंगम सुद्धा आहे। इकडे पूर्वी एक लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा होती। या मूर्तीमध्ये पण ती नंतर चोरून नेलेली आहे, तोडलेली आहे, खूप आपलं नुकसान केलं आहे। जो इतिहास इथले लोक खूप ठोक सांगतात। मग उशीर झालेला असूनही आम्ही बिलकुल नाही सोडलं हे कृष्ण मंदिर। ओडिसाच्या युद्धामध्ये जिंकल्यानंतर कृष्णदेवरायांनी बांधलेलं ते मंदिर होतं। सो डे 1ला इतक्याच गोष्टी कंप्लीट करून आम्ही चाललो होतो परत आमच्या रूमला आराम करायला, कारण आम्ही पूर्ण दिवसभर प्रवासच करून आलो होतो। सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच। हर हर महादेव।